नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी नोकरी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये एम-पी-एस-सी पॅटर्ननुसार महत्त्वाचे असणारे 20 प्रश्न पाहणार आहोत आणि हे जे प्रश्न आहेत हे पूर्णपणे आपल्याला तलाठी भरतीवर आधारित आहेत. आणि हा पॅटर्न पूर्ण एम-पी-एस-सी पॅटर्न असणार आहे लक्षात ठेवा. त्यामुळे हे जे प्रश्न आहेत हे थोडेसे महत्त्वाचे ठरू शकतात. हा आपला व्हिडिओ क्रमांक 13 आहे. यापूर्वीचे जे काही 12 व्हिडिओज आहेत त्या सर्वांच्या लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. किंवा यांची एक जी प्लेलिस्ट आहे ती पूर्ण प्लेलिस्टची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. आपल्याला प्रत्येक व्हिडिओची पी-डी-एफ फ्रीमध्ये जर डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी नावानं आपलं टेलिग्राम चॅनल आहे. सोबतच आपलं व्हॉट्सअप चॅनल देखील आहे. दोघांच्या सुद्धा लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. त्या ठिकाणी जाऊन त्यांना जॉइन करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा आपला प्रश्न पहिला आहे. जीवनचक्र पूर्ण करण्यासाठी जमीन आणि पाण्याच्या संयोगाची आवश्यकता असलेला विशिष्ट वनस्पती गट खालीलपैकी कोणता आहे? हा प्रश्न आपल्याला 2023ला मेन्ससाठी विचारण्यात आलेला होता. आणि यामध्ये जेवढे काही आपण प्रश्न घेतलेले आहेत हे पूर्णपणे प्रश्न एम-पी-एस-सी पॅटर्नमध्ये किंवा एम-पी-एस-सी जे काही पेपर झाले त्या पेपरमध्ये आलेले प्रश्न आहेत. हे आपण प्रिव्हियस प्रश्न घेत आहोत. त्यामुळे हा सुद्धा प्रश्न महत्त्वाचा असणार आहे. जीवनचक्र पूर्ण करण्यासाठी जमीन आणि पाण्याच्या संयोगाची आवश्यकता असलेला विशिष्ट वनस्पती गट कोणता आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1, त्याला ब्रायोफायटा असं म्हटलं जातं. ऑप्शन क्रमांक 1 आपलं उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न आहे डॅश म्हणजे एका वर्षात उत्पादित वस्तू आणि सेवांचा एकूण बाजारभाव होय. या ठिकाणी आपल्याला अर्थशास्त्रावरची एक सरळ सरळ व्याख्या विचारण्यात आलेली आहे. काय म्हणजे किंवा एका वर्षात उत्पादित सर्व वस्तू आणि सेवांचा एकूण बाजारभाव म्हणजे काय? तर त्याला म्हटलं जातं ऑप्शन क्रमांक 3, तर स्थूल राष्ट्रीय उत्पन्न त्याला म्हटलं जातं. मग याच्यावरती काही पॉइंट्स आहेत ते समजावून घ्या. स्थूल देशांतर्गत उत्पादन म्हणजे त्याला आपण जी-डी-पी असं म्हणतो. तर देशाच्या भौगोलिक सीमेच्या आत एका आर्थिक वर्षात उत्पादित केलेल्या सर्व अंतिम वस्तू व सेवांचं एकूण बाजार मूल्य त्याला म्हटलं जातं जी-डी-पी. आणि जी-डी-पीला मराठीत म्हटलं जातं स्थूल देशांतर्गत उत्पादन. मग या ठिकाणी आपलं उत्तर काय आहे? स्थूल राष्ट्रीय उत्पन्न. मग या ठिकाणी हा दुसरा पॉइंट आहे. जी-एन-पी, स्थूल राष्ट्रीय उत्पादन. देशाच्या नागरिकांनी देशात किंवा परदेशात, देशात आणि परदेशात एका आर्थिक वर्षात उत्पादित केलेल्या सर्व अंतिम वस्तू व सेवांचं एकूण बाजार मूल्य म्हणजे त्याला जी-एन-पी असं म्हणतात. आणि जे आपलं राष्ट्रीय उत्पन्न आहे नॅशनल इन्कम. पहा राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय? तर एका वर्षाच्या कालावधीत देशातील सर्व नागरिकांना मिळालेल्या एकूण उत्पन्नाची बेरीज ते असतं राष्ट्रीय उत्पन्न. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे संसदेची द्वितीय सभागृह म्हणून खालीलपैकी कोणते कार्य करण्याची जबाबदारी राज्यसभेवरती असते? पहा प्रश्न महत्वाचा आहे. संसदेचं द्वितीय सभागृह म्हणून कोणतं काम करतं? राज्यसभा. तर राज्यसभेला कार्य करण्याची जबाबदारी कोणती असते हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. या ठिकाणी काही महत्त्वाचे पॉइंट्स आहेत ते पाहून घ्या. एखाद्या महत्त्वाच्या निर्णयावर पुनर्विचार, राज्यांच्या हक्काचे प्रतिनिधित्व, घाई गडबडीने कायदे निर्मिती टाळणे आणि राज्यांना समान प्रतिनिधीतून मिळवून देणे, यापैकी कोणती जबाबदारी ही राज्यसभेवरती असते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1, तर फक्त अ आणि क हे बरोबर आहेत. अ म्हणजे काय आहे? तर एखाद्या महत्त्वाच्या निर्णयावरती पुनर्विचार आणि क म्हणजे आहे तर घाई गडबडीने कायदे निर्मिती टाळणे ही त्यांची मुख्य जबाबदारी असते. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न आहे वनस्पतींमध्ये पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता डॅशमुळे येते आणि यामध्ये पाणी ग्रहण करणे, पाण्याचे नुकसान कमी करणे, जलसंचय आणि वरीलपैकी कोणतेही नाही. तर क्षमता ही डॅशमुळे येते. कशामुळे येते? तर ती येते ऑप्शन क्रमांक 3 अ, ब आणि क. म्हणजेच लक्षात ठेवा अ म्हणजे पाणी ग्रहण करणे, पाण्याचे नुकसान कमी करणे आणि जलसंचय करणे ही त्याची ताण सहन करण्याची क्षमता यामुळे येत असते. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे झाडाच्या संरचनेचा कोणता भाग परागांचा प्राकृतिक वास म्हणून भूमिका बजावतो? प्राकृतिक वास म्हटलं की लक्षात ठेवायचा कशाचा असतो? फुलाचा असतो. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होणार आहे. याच्यावरती महत्त्वाचे असणारे पॉइंट्स आहेत ते पहा. झाडाच्या संरचनेचा फुले हा भाग परागांचा प्राकृतिक वास म्हणून भूमिका बजावतो. फुले हे फूल झाडांमधील प्रजननाचा अवयव आहे. फुलामध्ये पुकेसर आणि स्त्रीकेसर असतात आणि कीटकांना आकर्षित करण्यासाठी आकर्षक आणि रंगीबेरंगी पाकळ्या सुद्धा असतात. काही फुलांमध्ये मध देखील असतो आणि फुलांचा वास त्यामुळे छान सुद्धा येतो. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल.
यानंतरचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदाअंतर्गत राज्य कृषी आणि पशुपालनाची आधुनिक आणि वैज्ञानिक प्रणाली संघटित करण्याचा प्रयत्न करते? आणि अशी जी तरतूद आहे ती कशामध्ये दिलेली आहे किंवा कोणत्या कलमात किंवा कोणत्या अनुच्छेदात ही तरतूद करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 अनुच्छेद 48 मध्ये. लक्षात ठेवा कोणता अनुच्छेद आहे, तर अनुच्छेद 48 नुसार राज्य कृषी आणि पशुपालनाची आधुनिक वैज्ञानिक प्रणाली संघटित करण्याचा प्रयत्न करते. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, केंद्र व राज्य लोकसेवा आयोगाची स्थापना भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमान्वये करण्यात आलेली आहे? केंद्र आणि राज्य लोकसेवा आयोग लक्षात ठेवा, म्हणजे त्याला आपण UPSC म्हणतो आणि महाराष्ट्रासाठी आहे पहा MPSC. हे जे आहे UPSC झाली केंद्र आणि MPSC झाली राज्य. मग ही जी आहे यांना स्थापन करण्याची कोणत्या कलमान्वये त्यांना स्थापन करण्यात आलेलं आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4, तर अनुच्छेद 315 याद्वारे यांची स्थापना करण्यात आलेली आहे. याच्यावरती दोन महत्त्वाचे पॉईंट्स आहेत आणि या पॉईंट्सवरती सुद्धा आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. कलम 315 पहा, केंद्र आणि राज्यांसाठी लोकसेवा आयोगाची म्हणजेच UPSC, MPSC, SPSC यासारख्या संस्था स्थापन करणे. कलम 316 मध्ये असतं सदस्यांची नियुक्ती आणि त्यांचा कार्यकाळ, आणि कलम 317 मध्ये आहे सदस्यांना त्यांच्या पदावरून हटवणे किंवा निलंबित करणे. पर्याय 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, राष्ट्रपती डॅश सोबत विचारविनिमय केल्यानंतर न्यायाधीशांची बदली एका उच्च न्यायालयातून दुसऱ्या उच्च न्यायालयामध्ये करतात. प्रश्न महत्त्वाचा आहे. ज्यावेळी हा प्रश्न आपल्याला 2019ला प्री एक्झाममध्ये विचारण्यात आलेला होता, तर त्या ठिकाणी चौथं जे ऑप्शन आहे त्यामध्ये यापैकी नाही असं आपल्याला ऑप्शन देण्यात आलेलं होतं. मग हा प्रश्न असा होईल की राष्ट्रपती न्यायाधीशाबरोबर किंवा न्यायाधीशासोबत विचारविनिमय करतात सरन्यायाधीशासोबत, आणि तो विचारविनिमय केल्याच्या नंतर न्यायाधीशांची बदली एका उच्च न्यायालयातून दुसऱ्या उच्च न्यायालयात केली जाते. म्हणजे याचं उत्तर काय होईल? पर्याय क्रमांक 4 CJI म्हणजेच सरन्यायाधीश. पर्याय 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न थोडासा महत्त्वाचा आहे आणि घटनेचं कलम आहे 222. तर 222 या कलमानुसार राष्ट्रपतींना उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची एका उच्च न्यायालयातून दुसऱ्या उच्च न्यायालयात बदली करण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे, आणि तो सरन्यायाधीशांच्या सोबत विचारविनिमय केल्याच्या नंतर आहे. यानंतरचा प्रश्न आहे, बकिंगहॅम हा जगप्रसिद्ध कालवा कोणत्या दोन राज्यांच्या किनारपट्टीला समांतर आहे? प्रश्न सर्वात महत्त्वाचा आहे. TCS पॅटर्नमध्ये सुद्धा विचारण्यात आला होता, MPSC पॅटर्नमध्ये सुद्धा प्रश्न विचारण्यात आलेला होता. बकिंगहॅम हा जगप्रसिद्ध कालवा आहे आणि तो कोणत्या दोन राज्यांच्या किनारपट्टीला समांतर आहे? तर ती दोन राज्य आहेत आंध्र प्रदेश व तामिळनाडू. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे, हिमालयातील उत्तरेकडील कोणती पर्वतरांग बारमाही बर्फाच्छादित म्हणजे बर्फाने ढाकलेली असते आणि प्रमुख शिखरांपैकी ती एक आहे? लक्षात ठेवा, प्रश्न महत्त्वाचा आहे. हिमालयातील उत्तरेकडील अशी कोणती पर्वतरांग आहे ती 12ही महिने बर्फाच्छादित म्हणजे बर्फाने झाकलेली असते आणि ती प्रमुख शिखरांपैकी एक ओळखली जाते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 बृहत हिमालय. पहा, ग्रेट हिमालय त्याला म्हटलं जातं किंवा बृहत हिमालय असं त्याला म्हटलं जातं. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती विंडोज OS ची अत्याधुनिक आवृत्ती आहे? अत्याधुनिक आवृत्ती म्हणजे काय, तर विंडोज OS चे लेटेस्ट व्हर्जन कोणतं आहे असं आपल्याला विचारण्यात आलेलं आहे. आवृत्ती म्हणजे काय एक प्रकारे व्हर्जन किंवा एडिशन. तर लक्षात ठेवा, विंडोज 8 खूप जुनं झालं आणि विंडोज 11 जे आहे हे सध्या बाजारामध्ये नवीन आहे, म्हणजे सर्वात अपडेट असणारी ऑपरेटिंग सिस्टीम आहे विंडोजची, विंडोज 11. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. हे विंडोज 8 जे आहे हे जवळपास 2011-12च्या काळामध्ये इंडियामध्ये होतं आणि विंडोज 11 जे आहे हे 21-22 पासून इंडियामध्ये आहे. त्याआधी 10 होतं आणि त्याआधी 7 होतं. विंडोज 8च्या आधी विंडोज 7 होतं. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या नदीला कोल्हापूर जिल्ह्याची जीवनदायिनी म्हणजे त्याला इंग्रजीमध्ये म्हटलं जातं पहा लाईफ लाईन म्हणून ओळखलं जातं? कोणती नदी आहे जी कोल्हापूरची जीवनदायिनी नदी आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 1, तर ती नदी आहे पंचगंगा नदी. आपण ज्यावेळी महाराष्ट्रातील नदी प्रणाली या घटकावरती प्रश्न घेतले होते त्यामध्ये सुद्धा या प्रश्नाचा उल्लेख आपण केलेला होता. या ठिकाणी काही महत्त्वाचे 2 ते 3 पॉईंट्स आहेत ते पाहून घ्या. याचा उगम आणि संगम, तर पंचगंगा ही एक प्रमुख नदी असून ती कासारी, कुंभी,
तुळशी आणि भोगावती या 4 नद्यांच्या प्रयाग संगमातून तयार होते. पुढे तिला सरस्वती ही गुप्त नदी येऊन मिळते. म्हणून या 5 नद्यांच्या प्रवाहाला पंचगंगा असं म्हटलं जातं. पंचगंगामध्ये असणाऱ्या 5 नद्या कोणकोणत्या आहेत ते लक्षात ठेवा. कुंभी 1, कासारी 2, तुळशी 3, भोगावती 4 आणि नंतरची आहे सरस्वती 5. या 5 नद्यांनी मिळून नदी तयार होती, ती आहे पंचगंगा. ऑप्शन क्रमांक 1 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, भारतामध्ये जनहित याचिकांच्या म्हणजे PIL यांच्या वाढीसाठी कोणते घटक जबाबदार आहेत? यामध्ये आपल्याला 4 घटक दिलेले आहेत, ते घटक पहा. भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्य, न्यायालयात उभे राहण्याच्या अधिकाराची उदारमतवादी व्याख्या, गरीब आणि उपेक्षितांना मदत करण्यासाठी न्यायिक नवकल्पना, पुरेशा प्रगतशील सामाजिक कायद्यांचा अभाव. तर यापैकी कोणते घटक हे जबाबदार आहेत? कशासाठी? तर PIL वाढीसाठी. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1. तर अ, ब आणि क हे आपलं उत्तर होईल. म्हणजे अ म्हणजे काय आहे? भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्य. ब म्हणजे आहे तर न्यायालयात उभे राहण्याच्या अधिकाराची उदारमतवादी व्याख्या. आणि क आहे गरीब आणि उपेक्षितांना मदत करण्यासाठी न्यायिक नवकल्पना. हे जे घटक आहेत हे जनहित याचिकांच्या वाढीसाठी मुख्य जबाबदार असणारे घटक आहेत. ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात सार्वजनिक कल्याणाच्या हेतूने कोणत्या संस्था स्थापित करण्यात आल्या होत्या? पहा, सार्वजनिक कल्याणाच्या हेतूने स्थापन करण्यात आलेल्या महाराष्ट्रातील महत्त्वाच्या संस्था कोणत्या होत्या? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2. तर फक्त अ, ब आणि क. फक्त अ, ब, क लक्षात ठेवा. अ म्हणजे आहे बॉम्बे असोसिएशन, ब म्हणजे आहे डेक्कन प्रांतस्थ मंडळी आणि क आहे प्रार्थना समाज. तर या ज्या 3 संस्था आहेत ह्या महाराष्ट्रामध्ये आपल्या सार्वजनिक जनकल्याण किंवा सार्वजनिक कल्याणाच्या उद्देशाने तयार करण्यात किंवा स्थापन करण्यात आलेल्या संस्था होत्या. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणी सोशलिस्ट क्वेस्ट फॉर द राईट पाथ या नावाचे पुस्तक लिहिलेले आहे? सर्वात महत्त्वाचं असणारं पुस्तक आहे. सोशलिस्ट क्वेस्ट फॉर द राईट पाथ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? चित्रामध्ये आपल्याला लेखक दिसत आहेत आणि त्यांचं नाव आहे ऑप्शन क्रमांक 1. तर श्रीधर महादेव जोशी यांनी लिहिलेलं पुस्तक आहे सोशलिस्ट क्वेस्ट फॉर द राईट पाथ. पर्याय 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर असेल. यानंतरचा प्रश्न आहे, जैन पंथांना डॅश आणि डॅश या नावाने ओळखले जाते? इम्पॉर्टंट असणारा प्रश्न आहे. जैन पंथामध्ये कोणते 2 अजून पंथ आहेत किंवा कोणत्या 2 नावानं ओळखलं जातं? तर त्यांना ओळखलं जातं पहा ऑप्शन क्रमांक 4. दिगंबर आणि श्वेतांबर हे 2 पंथ आहेत. कशामध्ये? जैन धर्मामध्ये. आणि शिया आणि सुन्नी हे जे आहेत तर हे मुस्लिम या धर्मामध्ये असणारे 2 पंथ आहेत. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी महाराष्ट्रात कोणत्या ख्रिश्चन मशिनरी धर्मप्रसाराचे काम करत होत्या? महाराष्ट्रामध्ये ख्रिश्चन मशिनरी अशा कोणत्या होत्या की ज्या धर्मप्रसारणेचं काम करत होत्या? यामध्ये 4 आपल्याला सोसायट्या किंवा मशिनरी दिलेल्या आहेत, लक्षात ठेवा. चर्च मिशनरी सोसायटी, स्पॅनिश मिशनरी सोसायटी, लंडन मिशनरी सोसायटी आणि अमेरिकन मराठी मिशन. तर यांच्यापैकी कोणत्या ख्रिश्चन मिशनरी होत्या ज्या धर्मप्रसारण करत होत्या? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2. अ, ब आणि ड. तर अ म्हणजे लक्षात ठेवा चर्च मिशनरी सोसायटी, ब म्हणजे आहे पहा स्पॅनिश मिशनरी सोसायटी आणि ड म्हणजे आहे अमेरिकन मराठी मिशन. तर या मिशनरी ज्या आहेत त्या धर्मप्रसारणेचं काम करत होत्या. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल. त्यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या राज्यांनी त्यांच्या राज्यात विधान परिषद बरखास्त केलेली आहे? मित्रांनो, हा प्रश्न आपल्याला लेटेस्ट म्हणजेच 2023 मध्ये सुद्धा विचारण्यात आलेला होता. कोणत्या राज्यांनी त्यांच्या राज्यात असलेल्या विधान परिषद ह्या बरखास्त केलेल्या आहेत? या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4. तर वरीलपैकी सर्व म्हणजे पश्चिम बंगाल, पंजाब आणि तामिळनाडू या 3ही राज्यामध्ये विधान परिषद ह्या बरखास्त करण्यात आलेल्या आहेत. मग याच्यावरती काही महत्त्वाचे पॉइंट्स आहेत ते समजावून घ्या. पंजाबमध्ये लक्षात ठेवा 1969 मध्ये विधान परिषद बरखास्त करण्यात आली. पश्चिम बंगालमध्ये 1969 मध्ये विधान परिषद बरखास्त करण्यात आली. तामिळनाडूमध्ये 1986 मध्ये विधान परिषद ही बरखास्त करण्यात आली होती, ज्यावेळी M.G. रामचंद्रन यांचा कार्यकाळ सुरू होता. आंध्र प्रदेशमध्ये 1985 मध्ये विधान परिषद बरखास्त करण्यात आली, पण 2007 मध्ये ती पुन्हा पुनर्गठित करण्यात आलेली होती. आणि आसाममध्ये 1969 मध्ये विधान परिषद ही बरखास्त करण्यात आलेली आहे.
यानंतरचा प्रश्न आहे, अमृतसरी ज्याला मँगो शॉवर्स असं म्हटलं जातं, तर या मान्सूनपूर्व काळात पडतात. खालीलपैकी कोणत्या प्रदेशात या प्रामुख्याने पाऊस देऊन जातात? म्हणजे असा कोणता प्रदेश आहे की ज्यामध्ये अमृतसरीपासून पाऊस पडतो? या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3, केरळ आणि कर्नाटक किनारपट्टी ज्या आहे तर यांच्यावरती मँगो शॉवर्स याचा पाऊस जास्त पडतो. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 20 आहे, माहितीचा अधिकार अधिनियम 2005 याच्या कोणत्या कलमात विशिष्ट प्रकरणात माहिती पुरवण्यात नकार देण्याच्या कारणांबद्दल उल्लेख करण्यात आलेला आहे? माहिती अधिकार अधिनियम 2005चा जो आहे तर त्यामध्ये असं सुद्धा नमूद केलेलं आहे, एक कलम आहे, त्या कलमामध्ये विशिष्ट जे काही प्रकरणं आहेत तर त्या प्रकरणामध्ये माहिती पुरवण्याची हमी किंवा माहिती पुरवण्यात नकार देण्याचे कारण यांचा उल्लेख करण्यात आलेला आहे. आणि ते कलम आहे ऑप्शन क्रमांक 1 तर कलम 9. लक्षात ठेवा. प्रश्न महत्त्वाचा आहे आणि याच्यावरती काही पॉइंट सुद्धा आहेत. माहितीचा अधिकार अधिनियम 2005च्या कलम 9 या कलमाअंतर्गत विशिष्ट प्रकरणामध्ये माहिती पुरवण्यास देण्याच्या कारणाबद्दल उल्लेख करण्यात आलेला आहे. माहिती पुरवण्याचा नकार देणे लक्षात ठेवा. माहितीचा अधिकार अधिनियम 2005 हा भारताच्या संसदेने तयार केलेला एक कायदा आहे, ज्यायोगे नागरिकांच्या माहितीच्या अधिकाराच्या व्यावहारिक नियमांची अंमलबजावणी करता येईल. ऑप्शन क्रमांक 1 आपलं उत्तर होईल. तर मित्रांनो, हे होते महत्त्वाचे 20 प्रश्न. आपल्याला या 20 प्रश्नापैकी किती प्रश्नाची उत्तरं देता आली हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्या लाईक करा, मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आपल्याला प्रत्येक व्हिडिओची PDF अगदी फ्रीमध्ये जर डाउनलोड करायची असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे मराठी नोकरी या नावानं. त्याचीही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्या ठिकाणी जाऊन आपण त्याला जॉईन करा, म्हणजे आपल्याला प्रत्येक व्हिडिओची PDF अगदी फ्रीमध्ये मिळून जाईल. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.